श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आपण आज सध्या आलेलो आहे। श्री क्षेत्र जाळीचा देव उर्फ जयदेववाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। या स्थानाची माहिती। हे स्थान सह्याद्री पर्वताच्या उत्तर सोंडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे। या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावळद वाऱ्याहून येथे आले। त्यांना या ठिकाणी आसन झाले। त्यानंतर येथून वालसांगीला गेले। रात्रीच आपण सावळेद्वार जे मंदिराचा परिसर आहे, गाव आहे, ते आपण सध्या पाहत आहोत। मी सध्या जाळीचा देव या ठिकाणी मंदिरात मुक्कामाला थांबलेलो आहे आणि हाही परिसर आपण सध्या पाहत आहोत। रात्रीची भ्रमंती सध्या जाळीच्या देवावरती चालू आहे। जाळीच्या देवाला या ठिकाणी मुक्काम केलेला आहे। ती सकाळीच जाळीच्या देवाच्या ठिकाणी हा परिसर आपण पाहत आहोत। हवा सुटलेली आहे जोरात। आपण श्री क्षेत्र जाळीचा देव इथून श्री क्षेत्र सावळेद्वार या ठिकाणी निघालेलो आहे। दंडवत प्रणाम। पायऱ्याने सध्या आपण निघालेलो आहोत। श्री क्षेत्र जाळीचा देव ते सावळद बारा हे अंतर सुमारे 5 किलोमीटर एवढं अंतर आहे आणि या पायऱ्या जे आहे साधारण 800 ते 850 पर्यंत पायऱ्या आहेत। चोहीकडे पूर्णपणे जंगल आहे आणि या जंगलातून या पायऱ्या केलेल्या आहेत। सावळेद्वार या ठिकाणी आपण या पायऱ्याने सध्या निघालेलो आहे। दंडवत प्रणाम। श्री क्षेत्र जाळीच्या देवाहून आपण सध्या मधल्या मार्गे या जंगलातून या पायऱ्याने सध्या सावळेद्वार जे आहे या ठिकाणी आपण निघालेलो आहे। समोर अशा पायऱ्या आहेत। बरेच ठिकाणी टर्न बी आहे आणि इथून रात्री किंवा उशिरा जर आलं तर जंगली प्राणी या ठिकाणी खूप असतात। त्यात अस्वल जे आहे ते भरपूर असतात। त्याच्यामुळं या साईडला एकट्याने प्रवास करत नाही। तुम्हाला हा परिसर जो आहे जंगलाचा तोही दाखवतोय, पण जास्त करून सायंकाळच्या वेळेस एकट्याने येऊ नये। पुढं देखील अशाच पायऱ्या आहे। बराचसा उतार लागलेला आहे आणि समोर देखील खूप मोठं जंगल आहे।
पायऱ्या चांगल्या आहेत. सकाळी खूप थंडी होती, आता दुपार झाल्यामुळं आता ऊन पडलेलं आहे. सभोवतीचा परिसर, पक्ष्यांचे वगैरे आवाज भरपूर येत आहेत. मी सावळद्वार म्हणजे सावळतबारा या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तेथील व्हिडिओ देखील केलेला आहे, आपण पाहिलेले असेल. तेथील सुमन ताई अक्का यांच्या प्रेरणेमुळे तिथं मी देवदर्शन वगैरे सर्व घेतलं. तिथे लीळा देखील ताईने अतिशय सुंदर पद्धतीने निरूपण केलेली होती. मनात इच्छा होती की आपण मोटरसायकलीवर सावळतबारा या ठिकाणी गेलेलो होतो आणि जाळीच्या देवावरून मधल्या मार्गे एक जावं, लोकांनाही या पायऱ्या कशा आहेत, तो परिसर कसा आहे, अंतर किती आहे हे कळावं, या हेतूने मी देखील या जाळीच्या देवापासून ते सावळेद्वार या जंगलातून या पायऱ्याने सध्या माझी एकट्याची भ्रमंती आपल्या स्थानाकडे चाललेली आहे. दंडवत प्रणाम. या ठिकाणी पुन्हा एक टर्न आलेला आहे. पुढेही असंच आहे. आता हा वरचा घाट पहा, डोंगर पहा, त्यातून पायऱ्या होत्या आणि आता आपण खालच्या भागाकडे आलोय. इथून पुढे साधारण 200 पायऱ्या आहेत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, पण उतार थोडासा कमी आहे आता इकडे. अशा रीतीने इथल्या पायऱ्या संपलेल्या आहेत आणि पुढे जो आहे आपल्याला पायी जावं लागत आहे. अशा रीतीने आपण वरून जे आहे पूर्णपणे पायऱ्याने पायी आलो, जंगलातून आलो. आता काही भाग जो आहे आपल्याला पुन्हा पायी जावं लागत आहे. दंडवत. काही ठिकाणी असे दगड लावलेले आहेत आणि पावसाळ्यात या दगडावरून जाता यावं म्हणून अशाही पद्धतीचं या ठिकाणी रस्ता आहे. बऱ्याच ठिकाणी दगड लावलेले आहेत. ठिकाणी एक नाला आहे आणि इथे देखील दगड लावलेले आहेत. असा कच्चा रस्ता आहे आता इकडे. मी आलो तो मागचा रस्ता. पुढे देखील असंच आहे. पूर्ण रस्त्याने फक्त 2 मुलं भेटले आणि त्याच्यानंतर मध्ये कुणीच नाही. पूर्ण एकांताचा हा प्रवास माझा झालेला आहे आणि आणखी किती लांब आहे माहीत नाही, पण या मधल्या रस्त्याने सध्या मी स्थानाकडे निघालेलो आहे. या ठिकाणी एक पाझर तलाव आहे आणि त्याच्या पलीकडे गाव दिसत आहे. हो, ते मंदिर आपलं आहे का काय ते. तलावाच्या आपण खाली आलो आहे आणि इथून सध्या हा कच्चा रस्ता आहे. समोरच्या बाजूला गाव दिसत आहे. अगदी जवळ आलेलो आहे आणि जवळच सध्या समोर गाव दिसत आहे. समोर आता आपल्याला गाव दिसत आहे. पुन्हा या ठिकाणी एक नाला आहे. अशा रीतीने आपण गावात आलेलो आहे. अशा रीतीने आपण
सध्या मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे. श्री चक्रधर मंदिर, सावळेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मी जाळीच्या देवावर आलेलो होतो आणि तेथूनच जवळ असलेलं सावळेद्वार या ठिकाणी एक मनातून इच्छा होती ती की आपण सावळेद्वारचे स्थान पुन्हा एकदा जाऊन स्थानवंदन करावं, याच्यासाठी मी आलेलो आहे आणि तुम्हाला देखील हे स्थान दर्शन घडवत आहे. दंडवत पुन्हा. श्री क्षेत्र सावळदबारा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. स्थानांची माहिती. अवस्थान स्थान. हे स्थान सावळदबारा गावच्या पूर्व विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती, त्या गुंफेतील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तरोड्याहून सावळदबाऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी 20 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून वालसांगवीला गेले. या ठिकाणची 9 स्थाने आहेत. मी श्री क्षेत्र सावळेद्वार या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी तपस्विनी सुमनताई आई यांच्याकडे आलो. आज भेटीचा पुन्हा एकदा योग आला आणि आईंना भेटून खूप आनंद झाला. आई, इथं पवार गुरुजी आले, तुम्हाला कसं वाटलं आज? माझ्या हृदयाचं काही झालं काहीच, परमार्गाचा लाडका भक्त आहे. आणि असं वाटतं आईचं नेहमीच ऐकत राहावं.